नमस्कार, माझं नाव विनायक वसंत पाबळे आणि विनायक वसंत पाबळे ही फाउंडेशन ही स्थापना यासाठी केली आहे की गरजू मुलं प्लस आपलं समाजसेवा आणि शिक्षण आरोग्य याला बळ मिळण्यासाठी आपण केलेली आहे. आणि संकल्पना म्हणजे जवळपास माझे वडील ते म्हणजे असे गोरगरिबांना भरपूर मदत करायचे, तर ते आता हयात नाहीये, तर त्यांचे विचार मी पुढे घेऊन चाललोय या फाउंडेशनच्या माध्यमातून. आज नेमकं आपण काय काय विद्यार्थ्यांना, किती विद्यार्थ्यांना काय काय वाटप केलेलं याबद्दल नेमकं काय सांगा? हे स्कूल बॅग, मग पूर्ण किटच दिलं त्यांना, पेन पेन्सिल बुक्स कलर्स वॉटर बॉटल टिफिन, म्हणजे वर्ष 2 वर्ष त्यांना काय बघण्याची काय हे नाही, असं पूर्ण ऑलमोस्ट कर्जत कव्हर करणार आहे. जिकडे जिकडे काय लागतात आता मी जवळपास मला एक फोन आला होता गावावरून की तिकडे मुलांना मुलींना घालायला चपला नाहीये, म्हणजे इतकी गरीब परिस्थिती आहे. तर तिकडे आपण जे काय शक्य होईल कपडे किंवा अन्नदान किंवा पुस्तकं किंवा शिक्षण सगळे आपण ऑलमोस्ट ऑल कर्जत आपण कव्हर करणार आहे. आवाहन करेल की हे छोटे मुलं जे आहे ते आपलं उज्ज्वल भविष्य आपल्या देशाचं, तर ते शिकले तर आपला देश घडेल. बस बाकी काय विषय नाही. परिपत्रक त्यांच्याकडे लिहून द्यावं. आमच्या परीने जेवढी मदत करण्यात येईल तेवढी आम्ही त्यांना मदत करू. आणि 100% करण्यात येईल, पण कमी जास्ती नाही, जास्तीच होईल. आणि याच्यामध्ये कोणताही पॉलिटिकल हेतू नाहीये, आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही किंवा काय नाही. हे मला ह्या गोष्टी लहानपणापासून आवडतात करायला, तर मी ते करतोय बस. कारण अगर तुम्ही मला बोलाल की की काहीतरी म्हणजे करोड रुपये देतो आणि तुला खूप, तर त्यांनी मला एवढी खुशी होत नाही. पण ही जी गोष्ट करून जे मनामध्ये समाधान आणि आनंद होतो ना, तर ते म्हणजे शब्दात नाही व्यक्त करता येणार. त्याच्यामध्ये काय हेतू नाहीये, फक्त हेल्पिंग हेतू हाच आहे बस. तर असेच गाव आमचं नाशिक, तर तिकडे आम्ही जायचो, तर असेच तिकडे शाळा असायच्या, मला ते आठवतं लहानपणी. तर मी पण असं द्यायचो, म्हणजे मी बसायचो त्यांच्यामध्येच, म्हणजे काय चाललंय काय कळायचं नाही. पण हळूहळू म्हणजे असं कळलं की वडील हे करायचे, तर त्यांच्या पावलावर पाऊल चालून मी पुढे आता हे कार्य करत आहे. मित्र आहेत तसे माझे ते कंपनीतही पार्टनर आहेत आणि काही बिझनेस आम्ही एकत्र मिळून करतो. तर त्यांच्याशी भेटल्यानंतर मला एक कल्पना झाली की आपण गरीब मुलांसाठी काहीतरी करू शकतो. तर सर 2 वर्षापासून आधी करत होते, आता आम्ही वर्षापासून त्यांच्याबरोबर जुळलेलो आहोत. तर ते वर्षापासून गरीब विद्यार्थ्यांसाठी बरंच काही करतात. त्यांना फक्त फोन करण्याची खुटी आहे की बाबा हे आपल्याला काम करायचं आहे. त्यांचा पहिल्या सेकंदाला तुम्ही हे काम करून घ्या, काय लागेल ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत आत्ताच्या क्षणात. आणि त्यांची आता एक संकल्पना अशी आहे की कर्जतमध्ये जेवढ्या जिल्हा परिषद शाळा असो किंवा गरिबांचे विद्यार्थी असो, काही काम असेल शाळेतलं, त्यांनी फक्त आम्हाला एक परिपत्रक द्यावं की बाबा आम्हाला हे काम करून हवंय, आम्ही ते दुसऱ्या क्षणाला करू. आमच्याकडनं होत नसेल तरी 100% नाही, 1000% आम्ही प्रयत्न करून ते पूर्ण करणार म्हणजे करणार, असा त्यांचा ध्यास आहे. आता फाउंडेशनच्या माध्यमातून त्या घेतातच येत, बरोबर की नाही. गरीबाला 2 टाइमचं जेवण नाही मिळालं चालेल, पण शिक्षण मिळायला पाहिजे. आणि शिक्षणाला लागण्याला जो खर्च असेल तोही आम्ही द्यायला तयार आहे आताच्या पैशाला. प्लस त्यांना लागणारे जे साहित्य असेल ते सुद्धा आम्ही देणार. फक्त आमच्या समोर त्यांनी व्यक्त व्हावं की आम्हाला ही व्यक्तीची म्हणजे ह्या व्यक्तीची गरज आहे किंवा ह्या साहित्याची गरज आहे किंवा ह्या पुढच्या समाजासाठी आम्हाला हे लागेल, तर आम्ही ते पूर्ण द्यायला तयारी आमची आत्ता पण आहे. सर तुम्ही म्हणाल की आमच्याकडे होत नाही, तर आम्ही सांगा, आम्ही काही करू, ते संकल्प पूर्ण करून टाकू तिथं. आपल्या शाळेमध्ये विनायक वसंत पाबळे फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. त्या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक, फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय श्री विनायकजी वसंतराव पाबळे उपस्थित राहिले. तसेच आमचे मित्र उद्योजक श्री मनोज शेठ सूर्यवंशी हे सुद्धा उपस्थित राहिले. हा कार्यक्रम आज फाउंडेशन चांगल्या पद्धतीने काम करते. परमेश्वर विनायक वसंत पाबळे फाउंडेशनला भविष्यामध्ये चांगलं कार्य करण्याची आणि भगवान श्रीकृष्ण, भगवान शंकर त्यांना खूप अशी प्रेरणा देव आणि त्यांच्या माध्यमातून ही कामं हो, एवढी ग्रामस्थांच्या वतीनं मी विनंती करतो आणि फाउंडेशनला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो.